आज आलोय मी महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर. हा जो कळस आहे तो पाहण्यासाठी लई तरसलोय मी. वाट चालावी चालावी मुझे एक ओली बनवा. वाट चालावी चालावी वाट चालावी चालावी वाट चालावी चालावी वाट चालावी चालावी ये धक्का ये धक्का ये धक्का. तेवढ्यात पहाट पहाट कालची यात्रा करून थकून काही जण मला तिथे झोपलेले दिसले. खूप थकले होते. काही सासन काट्या तिथे होत्या आणि अंतरून पांघरून टाकून ते झोपले होते निवांत. मग मी चालत चालत आसपास कुठे एखादी रूम आहे का फ्रेश होण्यासाठी ते पाहायला निघालो. मित्रांनो, तर कसली भारी सकाळ झाली आजची. 3 वाजता मी कोल्हापुरात उतरलोय मस्तपैकी आणि मग आलो बाहेर बसस्टँडच्या आणि एक रिक्षावाले अंकल भेटले, म्हणजे काका भेटले. त्यांना विचारलो इथं कुठं गरम पाण्याची सोय होईल का, म्हणजे राहायसाठी वगैरे रूम वगैरे. मला काय राहायचं वगैरे नाही बरं का, पण एक फक्त गरम पाणी आंघोळीसाठी फ्रेश होण्यासाठी मला पाणी पाहिजे होतं. गरम पाणीने आंघोळ करायला आता गरम पाणी पाहिजे. गरम पाणी 3:30 वाजता जाईल बसस्टँडवर, परत जाईल. बसस्टँड इथनं 4 मिनिटाच्या अंतरावर आहे. बसस्टँडवर जाईल, ज्योतिबाची बस पकडेल आणि मग ज्योतिबा, तुम्हाला ज्योतिबाचा डोंगर दाखवतो, कोल्हापूर फिरवतो, सगळं फिरवतो. फक्त व्लॉग पूर्ण बघा. भेटूया. आंघोळ करतो आता. आता फ्रेश वगैरे झालोय मस्तपैकी. आता चहा पितो आणि 4 वाजलेत भाई. पहाट पहाट नारायणीचं दर्शन करतो. कसलं भारी भाई. पहाट 4 वाजता नारायणीचं दर्शन. खरं तरी माझ्या स्वप्नात होतं, पण आज ते पूर्ण होतं. चला तर तुम्हाला नारायणीचं दर्शन करून देतो मस्तपैकी. पहाटे पहाटे 4 वाजता. सोबत राहा फक्त. चला, ब्लॉग पूर्ण बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका. बाय बाय. तुम्ही पण पंचगंगाला चालला हो काय मग महालक्ष्मी रंकाळाला चालला हो? कुठला हो तुम्ही प्रॉपर? इथलेच.
इथलं प्रसाधन गृह की ज्याला स्वच्छतागृह टॉयलेट म्हणतात एकदम प्रशस्त आहे. कसलीच अडचण नाही. आल्यापासून मला कसलीच काही अडचण झाली नाही किंवा कुठं दिशाभूल झालं किंवा असं काहीतरी त्रास झाला काही झालं नाही. आल्यापासून सगळं व्यवस्थित आहे. कोल्हापूरचं काहीच अडचण वगैरे काही नाही. बाकी जर बघायला गेलं तर माणसं एक नंबर आहेत. कोणाचं असं तुम्हाला किती जर रागात असू द्या किंवा कामात असू द्या तर त्याचा वेळ आपल्याला काढून आपली मदत करतोय, 100% करतोय. फक्त तुम्ही असं नीट पाहुण्यांसारखं त्यांना नीट बोलता आलं पाहिजे, गोड बोलता आलं पाहिजे तुम्हाला. बाकी काय एक नंबर आहे कोल्हापूर. या एकदा सगळं बघा, इथलं भारी आहे सगळं. आणि गेल्या 6 महिन्यांपासनं मी प्लॅनिंग करतोय की आज जाऊ, उद्या जाऊ, या बड्डेला जाऊ किंवा पुढच्या महिन्यात जाऊ, सुट्ट्या पडल्यावर जाऊ. पण योग येतच नव्हता किंवा ते खरं तर आई अंबाबाईच्या किंवा ज्योतिबाच्या मनात नसावं, त्याच्या वेगळं असावं काहीतरी मनात, अनएक्सपेक्टेडली घडवण्याचं काहीतरी असावं. आणि काल रात्री अचानक माझ्या डोक्यात काहीतरी आलं वेगळंच आणि मी डायरेक्ट कसलाच विचार न करता बॅग खांद्यावर टाकून बसमध्ये बसलो मी. आणि कोल्हापूर म्हणता कोल्हापूरला येऊन पोचलोय आता. आणि हा जो कळस आहे तो कळस बघण्यासाठी 6 महिने मी प्रयत्न करतोय. पण हा लय भारी दिसतोय, दाखवतो तुम्हाला. भारी तुझ विण संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी भारी पडलो आता संकट निवारी आणि तेवढ्यात तिथला एक प्रॉपरचा माणूस माझा मित्र झाला. बोलले कुठं चाललाय? म्हणलो ज्योतिबाला. म्हणले मग चल तुला सोडतो जात जात, माझं बी दर्शन होईल. म्हणलो चला. मग काय निघालो त्यांच्या 4 व्हीलरमध्ये ज्योतिबाच्या नावानं चांग भलं म्हणत. आता महालक्ष्मी मंदिर झालं, ज्योतिबा झाला. आता जो आदमापूरला बाळू मामाला बस बघू आता इथं कुठे लागते. मला पण माहीत नाही बस कुठे लागते, पण बघायला लागल. जाऊया आदमापूर बाळू मामाच्या नावानं चांग बदल. आदमापूर कुठे लागते? आदमापूर चालले नव्ह का? अजून वेळ आहे 5 मिनिटे. 5 मिनिट वेळ आहे. बॅग ठेवू आता. गर्दी काहीच नाही. आम्ही 9ला बसलो नाशिकवरून. आता उतरलो संध्याकाळी फोन घेतलं आदमापूरला. आता आदमापूरला जायचं. मग ही गेलं नाही का महालक्ष्मी ज्योतिबा वगैरे? मी आता आदमापूरला जाऊन तिकडून आंघोळ वगैरे करून. बरोबर. कुठला आहे तुम्ही ह्याचे? नाशिक. नाशिक. मी पुण्याचा आहे. पुण्याचं म्हणजे प्रॉपर पुण्याचा नाही. मला एकच दर्शन घ्यायचं, बाळूमामाचं दर्शन घ्यायचं. इच्छा बऱ्याच इच्छा आहेत. पूर्ण होती इच्छा बाळूमामाचं दर्शन. हां. बरं.
मल्हारवारी मोतियाने दावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. मल्हारवारी मोतियान द्यावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. हा असं असलं खेड्यावर निवांत ते बाबा सिटीत ती गजबजलेलं ते श्वास बी घेता येत नाही. कसा आहे शांत माळरा ना एकदम शांत. कॉलेज बिलेज सोडून असं निवांत हिंडा वाटतंय. पण ठीक आहे चला. लय भारी आहे बरं का. ऊन आहे मस्त कवळं कवळं, एवढं काही जास्त ऊन बी लागत नाही. मस्त ऊन आहे. निवांत ह्या मामासोबत चालत हिंडतोय. चला बाळू मामा कुणा आला का समोर इकडं. मेंढर म्हणजे असे समाधी असतात का कसं काय. हा हा चरत वगैरे असतात का. हरी जय जय राम कृष्ण हरी. 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 हरि जय जय राम कृष्ण हरी. कोणाचा आहे चिटकलाय बघा. इथे इथे काय असते शिक्के लावायचे असते इथल्या भंडाऱ्याने असे इथे. आणि ज्यांचा शिक्का इथे चिटकला त्याची इच्छा पूर्ण होती अशी इथल्या भक्तांची एक भक्ती आहे बाळूमामावरती. चांगलं आहे काय ते एकाचा चिटकला आहे. अंबाबाई लाड लाड ये ग काग धरीला सराग धरीला सराग. अंबाबाई लाड लाड ये ग काग धरीला सराग धरीला सराग. अंबाबाई लाड लाड ये ग काग धरीला सराग धरीला सराग. अंबाबाई लाड लाड ये ग काग धरीला सराग धरीला सराग. खरी अंबाबाई तुझ्यासाठी मी आलो पायी पायी. तुझ्यासाठी मी आलो पायी पायी. तुझ्यासाठी मी आलो पायी पायी. तू कसत्वाची खरी अंबाबाई तुझ्यासाठी. थांबा 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 अजून काही कोल्हापूर संपलं नाही. पुढच्या भागात लवकरच भेटू.
माणुसकीची ओल काळजातले बोल